हाय फ्रेंड्स, पूर्वा टॅरोटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. चला तर मग आजचा व्हिडिओ मी स्पेशल जनरल कलेक्टिव्ह रीडिंग मी करणार आहे. टॉपिक असणार आहे आपला. आणि ऑगस्ट मंथ तुम्हाला कशा प्रकारे जाणार आहे, ऑगस्ट मंथमध्ये तुमचे काय काय घडामोडी होतील किंवा कसं असणार आहे, एकंदरीत आपण ऑगस्ट मंथ कसं असणार आहे ते आपण जाणून घेऊया. ओके, चला आता मी कार्ड शफल करते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी कार्ड शफल करून घेते आणि आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक असणार आहे ऑगस्ट 2024 माझ्या व्ह्यूअर्सना कशा पद्धतीने जाणार आहे हा मंथ. आपण एक मासिक रीडिंग घेऊया. ही जनरल कलेक्टिव्ह रीडिंग असणार आहे. ऑल झोडिएक साईनसाठी, सर्व राशींसाठी, सर्व 12ही राशींसाठी असणार आहे. टाइमलेस असणार आहे. ज्या दिवशी किंवा ऑगस्ट मंथमध्येही तुम्हाला जर भेटेल तरीही तुम्हाला त्या दिवसापासून लागू होईल किंवा मिळतं जुळतं रीडिंग तुमच्यासाठी खास असणार आहे. चला तर फ्रेंड्स, मी कार्ड शफल केलेले आहेत. तर माझ्या मित्रमैत्रिणींसाठी ऑगस्ट मंथ कसा असणार आहे, ऑल झोडिएक साईनसाठी, सगळ्या 12 राशींसाठी मला गाईड करा. आर्कएंजल मायकल, प्लीज गाईड मी. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला तुम्ही कार्ड काढते. मी टोटल ना 6 कार्ड काढणार आहे आणि एक एक कार्ड काढून त्यांना क्लिअर करणार. ओके, मी कार्ड इथे शफल करून काढलेले आहेत. चला जाणून घेऊया ऑगस्ट मंथ माझ्या व्ह्यूअर्ससाठी कसं असणार आहे. पहिलं कार्ड इथे मी अनफोल्ड करत आहे. पहिलं कार्ड आलेलं आहे 6 ऑफ वँडचं. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला विजिबल आहे. एक मिनिट, रिंग लाईट म्हणून थोडंसं स्ट्रबल. आता तुम्हाला नीट दिसत असेल. पहिलं कार्ड आहे 6 ऑफ वँड. सेकंड कार्ड आहे 10 ऑफ वँड. तिसरं कार्ड इथे आलेलं आहे नाईट ऑफ पेंटिकल. चौथं कार्ड आहे किंग ऑफ वँड्स. पाचवं कार्ड आहे 4 ऑफ कॉइन. 6वं कार्ड आहे 5 ऑफ कॉइन. चला तर फ्रेंड्स, आता मी तुम्हाला सांगते तुमचा ऑगस्ट मंथ तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे, कशा पद्धतीचा असणार आहे, आपण पाहून घेऊया. ओके, चला स्टार्ट करू. तर फ्रेंड्स, ओव्हरऑल एनर्जी तुमची ऑगस्ट मंथमध्ये अशी असणार आहे की सक्सेस येते तुम्हाला. फर्स्ट वीकमध्ये पहिल्या 6 दिवसात तुम्हाला सक्सेस मिळू शकते, पण पुढच्या 10 दिवसापर्यंत तुम्हाला, म्हणजे 10 ऑगस्टपर्यंत थोडंफार त्या काही बर्डन येऊ शकतात काही गोष्टींपासून, किंवा काही गोष्टींचं तुम्ही जर मागील काही पेंडिंग ठेवलेल्या गोष्टी किंवा काही गोष्टी असतील, व्यवसाय, नोकरी किंवा नातेसंबंधातल्या किंवा इतर आर्थिक काही हेल्थ रिलेटेड काही गोष्टी तुम्ही, म्हणजे तुम्ही हे पुढे ढकलल्या असतील, त्या गोष्टींचं तुम्हाला थोडाफार बर्डन असेल 10 ऑगस्टपर्यंत. तर तुम्ही तत्पूर्वी सावध राहा आणि आधीच काळजी घ्या, तर हा बर्डन तुम्हाला कमीत कमी प्रमाणात असेल. पण बर्डन हा असणार आहे. आपण पुढचं भविष्य पाहतो आहे ऑगस्ट मंथचं, ऑगस्ट 2024. तर पहिल्या 6 ऑगस्टपर्यंत पहिल्या वीकमध्ये तुम्हाला काहीतरी
खुशखबरी, काहीतरी एका जेस्चर म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला सक्सेस किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळण्याची इथे 100% इथे शाश्वती दिसत आहे, शुअरिटी आहे. 10 ऑगस्टपर्यंत तुम्हाला थोडाफार बर्डन येऊ शकतो, तर आधीच तुम्ही सावध व्हा. त्यानंतर 14 तारखेपर्यंत 12-13 तारखेपर्यंत ऑगस्टच्या काही गोष्टी तुमच्या ना तुम्ही डिसाईड तर कराल, तुमचं सगळं म्हणजे रेडी असेल, पण ॲक्शन तुम्ही घेणार नाही. तर ॲक्शन तुम्ही घ्यावं, जेणेकरून तुमचं कर्म तुम्ही करा. कर्म केल्यानंतरचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल. तर इथे ॲक्शन घ्या असं मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते. तर तुम्ही काही अंशी तर थांबून राहाल किंवा वेळ घ्याल, तर वेळ दवडू नका असं मी इथे सांगते तुम्हाला. तर काही गोष्टी तुम्ही रखडवाल किंवा थोडंसं पुढे ढकल असं कराल. त्यानंतर 14-15 म्हणजे आठवड्याचं 15 ऑगस्टपर्यंत तुम्ही एकतर काही गोष्टींबद्दल तुम्ही डिसिजन फास्ट घेणार नाही, खूप वेळ घालवाल, पण एकदाचा डिसिजन घ्याल असा पण असेल आणि डिसिजन घेण्याबद्दलही थोडा वेळ घ्याल असाही असेल, पण डिसिजन मात्र तुम्ही शेवटी घ्याल. आणखीन नंतरच्या आठवड्यात म्हणजे 15 तारखेनंतरचं जे पाहते मी ऑगस्ट मंथ तुमचं, काही गोष्टींसाठी तुम्ही पॉझिटिव्ह असाल, काही गोष्टी तुमच्याकडून कोणी हिसकावून तर घेऊन जाणार नाही किंवा काही गोष्टींचा लॉस तुम्हाला होणार नाही किंवा नातेसंबंधात किंवा एखाद्या व्यक्तीवर तुमचं जास्त प्रेम असेल तर ती व्यक्ती आपल्यापासून लांब तर जाणार नाही, दुरावणार तर नाही. ह्या गोष्टींची किंवा पैशा रिलेटेड काही गोष्टीबद्दल तुम्ही खूप असे म्हणजे पॉझिटिव्ह राहाल. इनसिक्युरिटी तुम्हाला भासेल, तर लक्षात घ्या, इनसिक्युरिटी तुम्ही भासून घेऊ नका, तुम्ही फ्री ऑफ माइंडने राहा. तर मी हे तुम्हाला सांगू इच्छिते, पण तुम्हाला इनसिक्युरिटीची फीलिंग नक्की येईल. शेवटच्या आठवड्यात बघायला गेलात ऑगस्टच्या, तर इक्वल गिव्ह अँड टेकच्या भूमिकेत तुम्ही इथे दिसताय मला. काही देवाणघेवाण असेल किंवा लेनदेन असेल, काही व्यवहार असतील तुमचे, त्या व्यवहारात तुम्ही इथे सेटल डाऊन किंवा इक्वल गिव्ह अँड टेकच्या भूमिकेत तुम्ही याल. चला तर मग एक कार्डाने आणखीन क्लिअर करते ऑगस्ट मंथ कसा असेल. आणखी माझ्या फ्रेंड्सना, माझ्या व्ह्यूअर्सना इथे सक्सेस कुठल्या गोष्टीत येणार आहे ऑगस्ट मंथमध्ये. ही ऑगस्ट मंथची मंथली रीडिंग आहे. ओव्हरऑल मंथ कसा जाईल लक्षात घ्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो. ही ऑगस्ट मंथची रीडिंग आहे, ऑगस्ट 2024. मी पुन्हा तुम्हाला सांगते, लक्षात घ्या. तर सक्सेस कशाबद्दल येणार आहे, एक कार्डाने क्लिअर करत जाणार आहे, ओनली 1 कार्ड काढणार आहे. बरं, चौफेर ते लक्ष ठेवलात किंवा सोशल मीडियावर तुम्ही जे काही काम करत, एखादं म्हणजे तुम्ही यूट्यूबर असाल किंवा सोशल मीडियावर तुमचं काहीतरी काम असेल, तर त्यात तुम्हाला यश इथे मिळण्याची शक्यता जास्त दिसते. कार्ड तुम्हाला विजिबल आहे का? सॉरी. तर सोशल मीडिया आपलं जे टेक्नॉलॉजीच्या मीडियावर जर तुम्ही काम करत असाल तर तिथे यश हमखास त्या क्षेत्रात तुम्हाला मिळतं आहे. नेक्स्ट आहे बर्डन कशा संदर्भात येणार आहे. आर्किंजल मायकल, बर्डन माझ्या व्ह्यूअर्सना ऑगस्ट मंथमध्ये कशा संदर्भात येणार आहे. ओके, नातेसंबंधात बर्डन येणार आहे तुम्हाला. खास करून काही गोष्टी तुम्ही क्लिअरपणे म्हटलेल्या नाही आहेत किंवा म्हणतो ना आपण, आपल्या मनात जर प्रेम असेल तर एखाद्याला म्हणून दाखवावं किंवा व्यक्त व्हावं, पण काही जणांना ते व्यक्त होता येत नाही. प्रत्येकाची डिपेंड अपॉन त्यांची म्हणजे व्यक्ती तशी प्रकृती असते किंवा स्वभाव असतो वेगवेगळा. तर आपण असं नाही म्हणू शकत की प्रत्येकाने सेम विचारधारणेनेच पुढाकार घ्यावा, पण योग्य असेल त्याचा स्वीकार जरूर करावा. तर संबंधात काही गोष्टी तुम्ही वेळीच व्यक्त न केल्यामुळे तुम्हाला बर्डन येऊ शकतो. लक्षात घ्या फ्रेंड्स, नातेसंबंधात तुम्ही वेळेस काही गोष्टी तुम्ही शेअर नाही केलात किंवा एखादी गोष्ट लपवलात
हे लपवण्याचं कार्ड असतं. काही गोष्टी क्लिअरपणे न सांगणे, वेळीच न सांगणे, मग पुढे जाऊन त्याचा म्हणजे आपल्याला बर्डन इथे येतो. तर तसा तुम्ही इथे अर्थ घेऊ शकता आणि तसाच अर्थ इथे दिसत आहे. पुढचं आपल्याला नाईट ऑफ पेंटिकलला क्लिअर करते मी. बरं, इथे तुमच्या पैशा रिलेटेड ना आर्थिक हानी दिसते. तर माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, इथे मी तुम्हाला खूप सावध करते. हा भरपूर असा निगेटिव्ह कार्ड आहे. तुम्ही पाहू शकता. एक मिनटं, मी जरा कार्ड असे करून दाखवते म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी दिसेल. नंतर टावरचा कार्ड हा ना सर्वात भयानक कार्ड आहे टॅरो डेकमध्ये. सर्वात म्हणजे खूपच असा भयानक, माझ्या भाषेत तर मी भयानक कार्ड असं ह्याला म्हणते. नातेसंबंधात आले तर खूप खटके उडतात, डिवोर्सपर्यंत पोचते केस, आणि भांडणं होतात नवरा बायकोची नातेसंबंधात, किंवा आपल्या प्रत्येक जे नातं आपण जवळचं जे आहे त्यात झटके लागण्याची मोठी आशंका असते. खूप काहीतरी असं मोठं म्हणजे विश्वासघात, मोठा बर्डन, मोठा धक्का, आणि सगळं इथे नष्ट होऊन जातं, तहसमस होऊन जातं. एखादा मोठा शॉक, झटका, तर इकडे आपल्याला नातेसंबंधात दिसत नाही आहे. इथे फक्त आणि फक्त पैशा रिलेटेड आर्थिक बाबतीतच तुम्हाला इथे झटका लागण्याची शक्यता दिसते. तर आधीच तुम्ही जागरूक राहा. कुठेही पैसा इन्व्हेस्ट करण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करा, त्यानंतरही पैसे गुंतवा, असं माझं तुम्हाला एक व्यक्तिगत सांगणं आहे. कारण इथे झटका तर लागणारच आहे. तर लक्षात घ्या, तो झटका कमीत कमी प्रमाणात लागावा हीच माझी सदिच्छा आहे. कळकळीची इथे भावना आहे. किंग ऑफ वॅन, कुठले निर्णय तुम्ही वेळ लावणार आहात घेण्यासाठी? असे कुठले निर्णय असतील पाहूयात. ओके, घरासंदर्भातले काही निर्णय असतील, किंवा तुमचे पॅशन, कला संदर्भातले, म्हणजे आर्टिस्ट रिलेटेड, किंवा एखादं पॅशन असतं माणसाला, तर आपण इथे कलेसंदर्भातच नाही म्हणू शकत. पॅशन आपल्याला प्रत्येक गोष्टीत असू शकतो. म्हणजे प्रत्येकाची वेगळी इथे पॅशन असेल, छंद म्हणा, हॉबी, वेगवेगळी हॉबी असते आपल्याला. तर त्या बाबतीत तुम्ही निर्णय वेळेस घेणार नाही, तर इथे वेळेस निर्णय घ्या असं माझं मत आहे. असे ते टॅरो सांगत आहे. ॲज पर कार्ड मी इथे एक्सप्लेन करत आहे. आता 4 ऑफ कॉईनचं कार्ड इथे का आलेलं आहे तेही आपण पाहून घेऊया. ऑगस्ट मंथ तुमच्यासाठी जर इथे 2 नेगेटिव्ह कार्ड आले, घाबरायची काही गरज नाही आहे, पण सावध राहण्याची अत्यंत गरज आहे. खूप आवश्यकता आहे सावध राहण्याची, कारण की इथे मानसिक खच्चीकरण होऊ शकतं. जर तुम्ही जास्तीत जास्त स्वार्थाचा विचार केलात, स्वतःचा स्वार्थ साधण्याचा, तर तिकडे थर्ड पार्टीमध्ये म्हणजे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून तुमचं म्हणजे मानसिक खच्चीकरण, टेन्शन, हितशत्रूंपासून टेन्शन तुम्हाला ऑगस्ट मंथमध्ये इथे दिसतंय. हे कार्ड खूप डीप डिप्रेशनमध्ये टाकणारं कार्ड आहे. तर पैशा रिलेटेड, प्रॉपर्टी रिलेटेड तुम्ही काही गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्ही त्या तुमच्या आहेत, त्या कोणी घेऊ शकत नाही. हा माइंडसेट आधी क्लिअर करा. एखादी व्यक्ती जर तुमची प्रिय असेल तर ती व्यक्ती तुमची आहे, तुमची असेल तर ती तुमच्याकडेच राहणार, तिला कोणी हिरावून घेणार नाही. आणि जर तुमची नसेल, तुमच्याकडे असूनही ती निघून जाईल. तर माइंड इथे तुम्हाला, फोकस ऑफ माइंड काय ठेवायचं आहे? फ्री राहायचं आहे, आणि माइंडमध्ये कुठलीही इन्सिक्युरिटी ठेवायची नाही. सिक्युअर माइंडने राहायचं आहे. तो करता करविता वरचा आहे, तो पाहून घेईल. आपण फक्त मध्यस्थी आहोत, तिथे कठपुतल्या आहोत त्याच्या हाताच्या. तर जास्त बर्डन, जास्त डोक्याला ताप इथे घ्यायचा नाही आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत. आणि जर तो ताप जर तुम्ही नाही घेतला, इन्सिक्युरिटी इकडे दाखवली नाही, तर तुमचा हा मंथ खूप चांगला जाईल. अन्यथा इथे मानसिक खच्चीकरण, काही गोष्टी तुमच्याशी पडद्याआड लपलेल्या असतील, त्या नंतर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान इथे तुम्हाला त्या रिव्हील होतील असं मला दिसतंय. पण ऑगस्टमध्ये त्या सगळे कटकारस्थानं तुमच्यासोबत होण्याची शक्यता दाट आहे. जास्त गोष्टी धरून ठेवू नका, फ्री ऑफ माइंडनी राहा.
आता शेवटचं कार्ड पाहते मी. 6 ऑफ कॉईनला क्लिअर करते. ही जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे. ज्यांना जितकी रेझोनेट होते तेवढीच घ्या आणि तुम्हाला पटते तेवढंच घ्या, बाकीचं सोडून द्या. पण टॅरो म्हणजे एनर्जी बेसिसवर असतात आणि इथे क्विक एनर्जी अपडेट मी घेत आहे ऑगस्ट मंथची फॉर फ्युचरसाठी, नेक्स्ट मंथच्या ऑगस्ट 2024. तर इथे देवाणघेवाण आपल्याला तुम्हाला फक्त नातेसंबंधाबद्दलच सांगितलं गेलं आहे की नातेसंबंधात तुम्ही इक्वल गिव्ह अँड टेक करा. एखादी व्यक्ती आपल्यावर इन्व्हेस्ट करत आहे भावना, तर तुम्हीही इन्व्हेस्ट करा. असं नाही की एखादाच प्रेम वतू घालतंय आणि आपण मात्र त्याचा उपभोगच घेतोय, आनंदच घेतोय, आपल्याला काय ॲक्शन घ्यायची नाही किंवा काय त्यात इन्व्हेस्ट करायची नाही. तर तसं करू नका. तुम्हीही इक्वल गिव्ह अँड टेक द्या. इथे इक्वल गिव्ह अँड टेकचं कार्ड आलं आहे. 50% लोक इक्वल गिव्ह अँड टेक करणार आहेत, 50% लोक इक्वल गिव्ह अँड टेक करणार नाहीत. तर त्यांच्यासाठी माझा हा एक सल्ला असेल, पहा कितपत तुम्हाला रेझोनेट होतो आहे आणि रेझोनेट होईल तितकाच ठेवा. ही होती ऑगस्ट मंथची क्विक अपडेट, ऑगस्ट 2024, ऑगस्ट 2024ची मंथली रीडिंग. तर फ्रेंड्स, कसा होता हा व्हिडिओ मला तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.